जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सभेच्या दिलेल्या वेळे अगोदरच आपण सगळेजण येऊन बसलात आणि आता तर गर्दी एवढी झाली आहे की आता जिथे नजर टाकतोय तिकडे फक्त तुम्हीच लोक दिसताय, बाकी काही दिसतच नाहीये. ज्या दिवशी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागतील त्या दिवशी देखील तुम्ही आज आहात तसे जागृत मला दिसलेले पाहिजेत. महाराष्ट्राच्या दौऱ्याचा हा दुसरा टप्पा माझा आज सोलापूर पासून सुरू होतोय. खरं तर माझं उद्या सकाळी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी पुढे मराठवाड्यामध्ये निघणार होतो, पण मी आजच सकाळी घेतलं की दुसरा टप्पा आमच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन दुसरा टप्पा महाराष्ट्राचा सुरू करावा. म्हणून मी आज सकाळी दर्शन घ्यायला गेलो. या महाराष्ट्रावरचं दुष्काळाचं सावट दूर करो ही प्रार्थना केली. आणि आज तुमच्या समोर इथे संध्याकाळी बोलायला उभा आहे. कोल्हापूरला जे मी आपल्याला सांगितलं तेच आज सोलापूरला सांगतोय. मला कल्पना आहे इथे उभं राहायला देखील जागा नाहीये, परंतु आपण जर सर्वजण शांत बसलात, उभे राहिलात, तर मी आपल्याशी व्यवस्थित नीट संवाद साधू शकेन. अनेक गोष्टी मला आपल्याशी बोलता येतील. आता मी सभेला निघण्यापूर्वी मला आमच्या एक सहकारी आहेत, त्यांनी मला सांगितलं की एक टेलर भेटायला आला होता मला आता. म्हणजे सुशील कुमार शिंदेचे कपडे पण मी शिवतो, तुमचे पण कपडे मला शिवायचे. याला सोलापुरात आल्यावरती माप काढायची चांगली पद्धत आहे. बरं, कशावर त्यांचे कपडे शिवतो? टेलर शिवावेत. मीही तसाच नाही का होणार बिनकामाचा? आज अनेक विषय आहेत, मी बरेच विषय घेऊन आलोय आपल्यासाठी. पण टप्प्याटप्प्याने येणार पुढे. एका वेळेला पोतडीतनं एकच काढणार, दाखवणार, मग बाजूला दुसरं घालणार, आत घालणार, परत दुसरं बाहेर काढणार, मग ते दाखवणार.
सगळं एकदम भास्कन दाखवणार नाही. आज सकाळी देवीचं दर्शन घेतल्यानंतर मी सर्किट हाऊसला आलो. आपले सगळे पत्रकार बांधव मला भेटले. कुठे आहेत ते? नाही, चॅनलचे पत्रकार. कोण? अरे इथे आहेत. काही नाही, खास नाही. मी म्हटलं गप्पा मारायला या. बाकी मला जे काय बोलायचं मी संध्याकाळी म्हटलं बोलणारच आहे. मग एक 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 विषय ते काढत होते. आता शांत बसा बस. आणि मग त्यांनी मला सांगितलं की कुठेतरी अजित पवार म्हणे मला माझ्याबद्दल म्हणाले. मी काही करू शकत नाही. माझ्या हातात ती गोष्ट नाही. उभं राहायचं असेल तर उभं शांतपणे राहा. ऐकू येत नसेल तर घरी टेलिव्हिजनवरती चालू असेल तिकडे जाऊन बघा. आता मला बिलकुल आवाज नको इकडनं. ते त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे सकाळी उशिरा उठून कामं होतात का मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? कोणाचा कधी उठतंय तुला काय करायचंय? बरं, हे सकाळी म्हणे लवकर उठतात. आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? यांना बरोबर, यांना झोपा लागत नाहीत. सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे. लागेल करोडो रुपये लपवायचे कुठे, लपवायचे कुठे? याच्या झोप उडाली. सकाळी लवकर उठतात. त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. आम्हाला गरज नाही. आणि जनतेला काम झाल्याशी मतलब आहे, जे तुमच्याकडनं होत नाही. काय करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंड केलं, राजीनामा देईन. मग काकांनी डोळे वटारले. मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले. काका मला माफ करा. दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते. माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे. कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले. पहिल्यांदा मोठा बंड केलं. आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले. एक आमदार पाठीशी नाही, एकटे. बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतोय अजून. त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात.
आता लगेच प्रतिक्रिया, पक्ष जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय. फालतू फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला. राज ठाकरे म्हणे नकला करता, या बॅकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला. आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर पोहोचवता येत नाही, तुम्हाला जर बोलता येत नाही, त्याला मी काय करू? मला काहीच नाही करता येणार. ते मध्यंतरी त्या भास्कर जाधव, ते कोणत्या आमदार त्यांचे राष्ट्रवादी, त्याचं लग्न मुलाचं लग्न विघ्न झालं, शाही थाटामध्ये लग्न विघ्न केलं. आणि मग पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी सोलपटून काढलं त्याला की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. जनतेमध्ये काम करणाऱ्या माणसांनी अशा प्रकारची गोष्ट करू नये, मान्यच आहे. पण पवार साहेब, मला फक्त एकच आपल्याला विचारायचं आहे, हा दुष्काळ पडला कसा? हा दुष्काळ आला कसा? हे पाटबंधारे खाते आणि इतर सगळी खाती ही तुमच्याच पुतण्याच्या हातामध्ये इतकी वर्ष आहेत, त्याच्यानंतर हा दुष्काळ पडला कसा? महाराष्ट्राचे 70 ते 80 हजार कोटी रुपये गेले कुठे? धरणं आणि कालव्यांची कामं का नाही पूर्ण झाली? जर तुमच्याच मंत्र्यांकडनं जर ही कामं पूर्ण झाली नाही, अहो दुष्काळ आहे तो काही भूकंप नाहीये की भस्कन आला, किंवा पूरही नाहीये तो की बदा पाणी आलं आपलं एकदम. तो दुष्काळ आहे. दुष्काळ हा अगोदर कळतो. सगळी यंत्रणा, महाराष्ट्र शासन काय, देशाकडे सगळी यंत्रणा असते, जगामध्ये ही प्रत्येक गोष्ट कळते. पाऊस किती झाला, पीक किती आलं. मी एक मध्यंतरी फार लेख वाचत होतो, एक छान लेख आहे, त्याच्यामध्ये अप्रतिम वाक्य आहे की भूकंप आणि पूर हे आवाज करत येतात, गडगडाट कडकडाट करत येतात, पण दुष्काळ हा चोर पावलाने येतो. तो हळूहळू येतो आणि तो येणार असतो. हे तुम्हाला अगोदर कळतं. हे जर तुम्हाला अगोदर कळलं होतं, हे सगळे मंत्री सांगतायत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की या वेळेला 2013ला आली होती ना कल्पना, का ना नियोजन झालं? का महाराष्ट्र नियोजनात कमी पडला? आजची परिस्थिती आहे, आजची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 44,000 गावं आहेत. त्याच्यापैकी आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 6,000 गावं दुष्काळग्रस्त आहेत. मार्चमध्ये आकडा वाढणार, मे मध्ये आकडा वाढणार, जून मध्ये पाऊस पडला नाही तर अजून आकडा वाढणार.